अलाइनमेंट करता करता दिवसभर झाले हेच करायला लागले. ही अलाइनमेंट सगळे चुकवले असं. आमची गाडी हे दोघं जण घेऊन गेलते. आता बघा किती वाजलेत, 5:58. माझी गाडी घेऊन आणि आत्ता आलो टर्फमध्ये. अंकुश स्टंप लावून घ्यायला लागलाय कारण की त्याला माहिती आहे स्टंप सारखं पडणार कृष्णा पवार दुसऱ्या टीम मध्ये असल्यावर. इसको सिर्फ खेलना नहीं आता, वैसे भी 2 मिनट से ज्यादा नहीं दिखता. वेलकम टू अनादर व्लॉग. आणि आज असा दिवस आला आहे की आम्हाला प्रोजेक्टसाठी अनेकदा कॉलेजमध्ये बोलवलं आहे. CA2 आहे, फायनल नाही. CA2साठी आम्ही आत्ता चालू आहे. गाडी यायला लागली आमची. गाडीत बसून आम्ही जाणार. मग उद्या 11, 12, 13ला 3 दिवस प्रोजेक्ट आहे. फायनल नाही, फायनल अजून डिसाईड झालं नाही. आणि आत्ता आम्ही चाललो आहे. बॉईज आहेत, हे दोघं बॉईज आहेत आमचे. काय म्हणताय बॉईज? काहीच नाही भावांनो, चाललंय सांगलीसाठी. एक्साइटमेंट आहे का नाही? एक्साइटमेंट काहीच नाहीये. एक्साइटमेंट फक्त याची आहे की कॉलेज लवकर संपणार आहे आणि एकदा परत सांगलीला परत कधी जाणार नाही. कॉलेज संपून सांगली. पण आता फायनल कुठे आपलं? फायनल नाही, CA2 आहे. फायनल जायचं, नंतर ना जायचं नाही सांगलीला. बॅग पडली आणि सगळी तयारीनुसार चाललोय आम्ही. ये बॅग दिखा. सफारी 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 ब्रँड, इधर भी सफारी. सफारी. आणि आता होणार आहे सुरू सफर होगा हमारा पुणे से सांगली. आणि आता गाडी यायला लागला आणि जातो. बाय, भेटू. अरे या की भावा, तू पण आहेस आपल्या व्लॉग मध्ये आणि अंकुश पण आहे आमच्या सोबत. लवकरच गाईज, लवकरच सांगलीमध्ये भेटूया. सांगलीमध्ये भेटूया. देखो हे गाईज कसं आहे तसे जायलाच लागते. नाहीतर मित्रांनो, आपल्या आधी होतो सांगलीत. कार आत्ताच आम्हाला सोडून गेल्या आणि आम्ही आता पट्टणचट्टी लँडमार्कला थांबणार आहे. 10 पर्यंत आवरणार सगळं आणि कॉलेजला जा. much later. आपण आलेलो आहे आता कॉलेजमध्ये आणि आम्हाला रिपोर्ट चेक करायचा होता पण अजून मॅडमच आला नाही. तर आता KP करत बसला इथं. KP काय म्हणणं आहे तुझं मॅडमांच्याबद्दल? काय झालं भाऊ, आलो रिपोर्ट दाखवायला पण सकाळी आज 10 वाजल्यापासून आपण वेट करतोय. मॅडम काय आलेली नाही. मॅडम कॉलेजमध्ये तरी आहे का ते पण माहीत नाही. आणि रिपोर्टमध्ये अलाइनमेंट करून करून काय सांगू किती डोक्याचा झाला आहे. तुम्ही समजा. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. काय करायलास? कोडिंग. कसली कोडिंग? फायनल प्रोजेक्ट आहे ना, 100% वर्क पूर्ण पाहिजे त्यासाठी चालू आहे. काय चालू आहे? कोडिंग टेस्ट अँड कृष्णा PPT बनवावं लागेल. PPT आणि रिपोर्ट बनवावं. ओके. KP रिपोर्ट बनवायला लागलो आहे. बट हा बघ, हा माझ्या शेजारी कसं बसलाय सांगते. याचे ग्रुप पार्टनर एवढे चिल मिळाले, काही काम करू देत नाही भावाला. त्यामुळे स्टुडंट वाढलीच आहे. लक असते. त्यामुळे इंजिनिअरिंगला आला तर पहिले पार्टनर सिलेक्ट करताना असे सुद्धा सगळं काम त्यांनी केलं पाहिजे. आपण फक्त यायचं, मॅडमसमोर उभं राहायचं, शांत 2 बोलणे आपण घ्यायचे, तरी जायचं. हे लोकल ताण असतो बघे. आता हे अलाइनमेंट करता करता दिवसभर झाले हेच करायला लागले. हे अलाइनमेंट सगळे चुकवले असं नाही का. हे असले प्रोजेक्ट पार्टनर असले ना, हे असले ना, असं काय होते नुसतं सगळे गॉगल घालून शाना समोरचे स्वतःला. हे एक बघ की आता हे कुठं काय याला आहे का काय. आता हे परत मला असं हे करून स्ट्रगल आहे. स्ट्रगल खूप आहे. मागं स्ट्रगल लावले सगळ्यांनी. नीट होते. काय आता बोलायचं झालं. शेवटचा एक दिवस समजायचं, आपलेच म्हणायचं. शेवटचा एक दिवस आहे आपला, त्या दिवशी एन्जॉय करायचं आपल्याला भरपूर. त्या दिवशीचा पण ब्लॉग तुम्ही बघा, आवर्जून बघा. काय काय करणार. आता भाऊ गोळ्या किती दाखव तुझ्याकडे? गोळ्या किती बक्कळ आहेत आपल्याकडे? 184 प्लस 296 गोळ्या. तुला एक बॉट मरत नाही आणि गजब बेइज्जती है. एवढ्या गोळ्या घेऊन काय करणार रे?
अरे लाज वाटली पाहिजे तुला हसायला. हे तुझे पार्टनर चांगले मिळेल म्हणून असं करतोय. शेड्या शेड्या हे शेड्या वर बघ. 2 मिनटं काय वर बघ. पबजी खेळतोय. 15 minutes later. भावानो कसा गेला आजचा दिवस? आजचा दिवस मस्त. प्रोजेक्ट सबमिशन वगैरे ऑल क्लिअर, विषय संपला. सुजित आज तुमचं काय झालं भावा? दिवस गेला नाही, आम्ही घालवला. त्यामुळे काय लय घाण गेलाय. कारण रिपोर्ट सगळे काय करायचं, रिफॉर्मेट करायचं. कसा गेला तुझा दिवस आजचा? मग थोडा ॲक्टिक गेला ब्रो. काय विषय झाला नेमका? विषय म्हणजे सकाळपासून इथं बसलोय आणि अजून मॅम म्हणते आत्ता हार्ड कॉपी घेऊन या. आणि सकाळपासून लॅपटॉप घेऊन बसलोय आणि लास्टला मॅडम म्हणते हार्ड कॉपी. मग आता उद्या यायचं. आणि मी अगोदरच तुला सांगितलं होतं तुझी मॅडम बघणारच नाही. तू तरी पण थांबला. मॅडम जरा ऐकलं. अरे तू मित्रांचं ऐकत नाही रे, तुझ्या मैत्रिणीच ऐकतो. मादरचं दिसतो. मैत्रिणीच पण दाखवलं तर बघणार ना मॅडम, दाखवणार नाही बघणार कसं? अरे पण ह्याला सांगत काय मी होतो, ह्याला मी बोललो मॅडमला टाइम नाही आज, तुमचं मॅडम बघणार नाही. शेवटी भाऊ गेलाय आणि त्या पोरीच ऐकत बसलाय. शेवटी काय झालं विचारायलाच. काय आता पचका झाला. आमची गाडी हे 2 जण घेऊन गेलते. आता बघा किती वाजले, 5:58. माझी गाडी घेऊन आणि हे गेलंय आमची गाडी घेऊन. आता आम्हाला इतके वेळ कॉलेजवर थांबावं लागले. रमेश याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? रमेश याबद्दल म्हणणं नाही, आता मी करून दाखवणार भावा. मनाच काय राहिलं नाही आता. तुम्ही नाइंसाफी केली इथं. संग्राम नाही, मी जाता नाही का नाही तुला सांगतो. मी एकाला ओळखत नाही बाबा. आजपासून संबंध संपले. कोण आहे रे ती? हॅलो भैया गायकवाड बोलते. हॅलो भैया गायकवाड बोलते. त्या पोरगीची आयडी तेवढी देखील. कंट्रोल उदय. गाईज आम्ही आलोय सनमेशच्या इथे जेवणासाठी. आज सनमेशने आम्हाला जेवणाचा प्लॅन बनवलेला. सूरज हे 2 व्हेजचे मेंबर आहेत. हे बघू शकताय आणि मालक बघू शकताय. नावात टाकते. A few moments later. गाईज आता आम्ही चाललोय टर्फसाठी आणि रेल्वेचं फाटक पडलंय. संग्राम भैया अरे नको भावा भावा. मस्ती नाही बोलू बेटा. फाटकवर उचलत होता रमेश माझी रेल्वे आली. माझी रेल्वे मग काय टर्फला आणि टर्फसाठी आलोय. आणि हे संग्राम दादा रोड चुकलेले. संग्राम दादा या. A little longer than a few minutes later. आता आलो टर्फ मध्ये. अंकुश स्टंप लावून घ्यायला लागलाय कारण की त्याला माहिती स्टंप सारखं पडणार कृष्णा पवार दुसऱ्या टीम मध्ये असल्यावर. आणि हा आमचा पहिला बॉलर आणि पहिला छक्का मारणारा गडी रमेश पठाण शेट्टी. आणि हा आहे अंकुश बैरापगड. काय पाहिजे तुम्हाला, बॅटिंग पाहिजे की बॉलिंग पाहिजे? टॉस अजून व्हायचं. अरे बॉल कुठे व्हायचंय पण टॉस आपण जिंकलो ना तर आपण बॅटिंग. भावांनो आता आलोय आपण. आता बघूया बॉल कुठे. बॉल सापडणार मध्ये आलोय. टीम पाडायची. जाऊ तुम्ही दोघं जाऊ घेतो. आणि आता आलो टर्फ मध्ये. प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आहे आमचं उद्याच्याला आणि रिपोर्ट काय बनवला नाहीये. हा आहे माझा प्रोजेक्ट पार्टनर अंकुश. तुम्ही पाहू शकता. आणि आता प्लेयरचं नाव ठरवायचं त्यासाठी चाललंय. हे नाव काढा की. काय नाव? आम्ही दोघं ना अंकुश नाव पडायचं काहीतरी एक नाव घे. तू त्यांना माहित नाही, तू असं नाव घे. एक चल नाव घे. मोगॅम्बो. मोगॅम्बो. अँड तुझं नाव मोगॅम्बो आणि माझं नाव भैया गायकवाड. आय एम भैया गायकवाड. आता
आमचं दोघांचं नाव पाडलेलं आहे आम्ही. एकच नाव आहे मोगॅम्बो आणि एकच नाव आहे भैया गायकवाड. तुम्हाला कोण पाहिजे? मोगॅम्बो खुश हुआ. मोगॅम्बो हे मोगॅम्बो और तू खुश हुआ. इतनी खुशी मुझे. अरे काय झालं? अरे रमेश काय झालं? ऐसा क्यों? 8 रन कशा सांग? 1 6 आणि 2. अंकुशची स्ट्राईक रोटेट होण्यासाठी एक बॉल खेळण्यासाठी ह्याला पळवलेलं आहे. आता बघूया अंकुश लास्टच्या बॉलला काय करतोय. कुछ नहीं कर सकता भाई, क्या कर सकता है ये राहुल गुंडवाडी से. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 8 रन. ते आता स्ट्रायकर वरती आलेले आहेत रमेश पठाण शेट्टी, होंडा शोरूमचे सर्वा. आणि वाईड बॉल अशा प्रकारे वाईड बॉल केलेला आहे. आणि या दोन्ही समर्थक आहे. यानंतर धावसंख्या 9. लावणार बघितला लावता. अशा प्रकारे पहिला सिक्सर. शॉट. आता आलेला आहे ओमकार, शेवटचा फिनिशर. 6 बॉल मध्ये पाहिजे 37 रन आणि तिकडे आहे संग्राम आणि पहिलाच बॉल डॉट गेलेला आहे. आणि अशा प्रकारे आता इनिंग संपलेली आहे आणि ओमकारच्या टीमने मॅच जिंकलेली आहे. अशा प्रकारे मॅच जिंकलेली आहे. कसं झालं माहिती केपेत, जेव्हा व्हिडिओ बंद करतात तेव्हा हे वालायले. फायनली एकूण मॅच विन झालेलो आहे आणि आता सुद्धा कृष्णाची मॅच हरलेली आहे. बघू शकता मित्रांनो. भावांनो आतापर्यंत 4 मॅचेस झालेत. 3 मॅचेस आम्ही जिंकलोय आणि 1 मॅच संग्राम जिंकलाय. आता बघूया पुढच्या मॅचला काय होते. आता फायनल मॅच आहे.
मारलेत ओमकारने 2 बॅक टू बॅक 6 दिलेले आहेत. भाऊ दोन्ही पण व्हिडिओ मध्ये झालेत कॅप्चर नाही का 6 व्हिडिओ चालू केला 6 जाते. तुझा शेवटचे 9 बॉल राहिलेत आणि 9 बॉलमध्ये आम्हाला 18 रन पाहिजेत फक्त आणि 18 रन काढले की आम्ही जिंकतोय ही मॅच. म्हणजे 3 आणि 2चा सामना होईल. 9 बॉल 18 रन पाहिजेत. एका टीमचा ओमकार कॅप्टन आहे, एकाचा सूरज आहे. 5वी मॅच आहे ही 5वी. त्यापैकी 3 मॅचेस हा ओमकारने जिंकले, 2 मॅचेस सूरज. हे वाईट